थोडा अरे मला मच ऐकायचं. गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे, आया धीरज का बाका संभाल तेरी गगरी रे, देखो कभी ऐसा ना हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए. वा छान म्हणजे आहे. हे गा- खूप छान म्हणजे गायलंय. दहीहंडी असलं आणि हे गाणं लागलं नाही का, आणि ते आपलं हमाल दे धमाल मधलं खिडकीतल्या ताई आता वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून बरं ह्या टाका. गाण्यांनी असं छान असा माहोल तयार होतो आणि असं खरं म्हणायला गेलं ह्या तर. ह्या ही जी गाणी बनलेली आहेत ना, हा. किती गाणी येऊ द्या नवीन, काही होऊ द्या, ह्या गाण्यांशिवाय दहीहंडी पूर्ण होणारच नाही. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सगळीकडेच दहीहंडीच्या उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे. सर्वच गोविंदा पथक देवाला गाऱ्हाणं घालून हंडी फोडण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. सगळीकडेच माहोल आहे हंडीचा. आणि अशातच लोकशाहीच्या न्यूजरूममध्ये देखील आम्ही खास अशी मानाची हंडी बांधलेली आहे. आणि ही हंडी फोडण्यासाठी असाच एक खास कलाकार आलेला आहे. सो मी आता त्याला बोलवते. स्वागत करूया फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे याचं. प्लीज गौरव. येस गौरव तू. अरे नमस्कार. गौरव लोकशाही मराठीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. आणि हे आमचं न्यूजरूम आहे. सगळेच यूथ सहकारी आहेत माझ्या इथे. आणि छान अशी मानाची हंडी आहे. आणि ही हंडी फोडण्याची संधी लोकशाही तुला देते. सो तू किती एक्साइटेड आहेस हंडी फोडण्यासाठी? लोकशाही आहे. मी किती फोडली नाही, पण आज तुम्ही संधी दिली तर फोड्या आपण ती हंडी. फोडायची. चला फोड्या. चला. चलो गाइस, टी शर्ट नाही आणलाय पण. बोल बजरंग. ठीक आहे. जय. बोल बजरंग. गौरव छान अशी हंडी फोडलेली आहेस तू. जल्लोष असा छान दहीहंडीचं वातावरण लोकशाहीच्या न्यूजरूममध्ये तू निर्माण केलंयस खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात. कसं वाटली हंडी फोडताना? पहिल्यांदा फोडलीस हंडी? हा म्हणजे मी मगाशीच तुम्हाला म्हटलं ना, लोक आपली सगळी मुलं 9 थर लावतात, 7 थर लावतात. मी पहिल्या थराला पण नव्हतो तरी मी थरथरत होतो. पण तू विदाऊट प्रॅक्टिस करता लगेच चढलास. याच्यानंतर नको. हे आहे तेवढं. पण छान वाटलं. आम्ही एरियात खेळायचो, पण तेव्हा आम्ही सगळे आजूबाजूला असायचो, खाली असायचो किंवा मध्ये असायचो. तेव्हा एक जोश होता. आता भीती वाटते. बरं फिल्टर पाड्यातली दहीहंडी कशी असते? काय बेसिक चाळीची दहीहंडी 2-3 थराची लागायची. त्याची काही मोठी दहीहंडी नव्हती, पण आम्ही करायचो. त्यासाठी प्रॅक्टिस वगैरे असायची? नाही काय नाही. सकाळी सगळं तयारी करायचो की मग हंडी आणायची आहे, पैसे गोळा करायचे, 5-5 रुपये काढायचे, 2 रुपये काढायचे. त्यातही भांडणं व्हायची. मी एवढे दिले, तुम्हाला आजच सुचते का सुचलं नाही का दहीहंडी करायची म्हणून? आज दहीहंडी तर मग जायचं मडका आणायचं, मग कुणीतरी डिझाईन करणार आहे ना. 3-4 मडकी आणून ठेवायची. आणि पूर्वीच मस्त गंमत होती ना. फळ असायचे, मध्ये पैसे असायचे. 5 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट. कोण फोडतोय याची गणना देणार नाही. ते जेव्हा रशी सुटेल किंवा ती रशी खाली कोण घेऊन येईल तर पैसे आणि फळ याची गंमत होती. आता ते पैसे दिसत नाहीत, पण तेव्हा असायचे, एवढं मला माहिती आहे. बरं आत कधी गोविंदा पथकात गेलायस का प्रॅक्टिस बघायला? किंवा हंडी जेव्हा दहीहंडी फोडतात त्यावेळेस तू स्वतः कधी तिथे सहभागी झालायस का त्यांच्यासोबत? सहभागी झालोय फक्त ग्रुपमध्ये असताना खूप वर्ष आधी, कोविडच्या अगोदर. पण त्यांच्यासोबत फिरलोय मी. पण मला कळतं ते दिवसभर किती फिरतायत आणि किती थकतात ते बिचारे. आणि आपल्याला त्यांच्याकडे बघून मनोरंजन वाटतं, अरे क्या बात आहे. पण नाही, ते बिचारे एवढे थकलेले असतात ना की मी सोबत फिरून थकलो होतो. ते तर थर लावायचे, उभं राहायचे, पडल्यानंतर ह्याला सांभाळ, त्याला सांभाळ, याची काळजी घे, त्याची काळजी घे. म्हणजे तू त्यांच्या सोबत जायचं? आम्ही त्यांच्यासोबत होतो, फक्त बघा टी शर्ट घालून. म्हटलं एक तरी आपण असं केलं पाहिजे, ग्रुप सोबत गेलं पाहिजे. तसं मी दिवसभर फिरून थकलो. मला म्हणजे बसायला गाडी होती, सगळं होतं, तरी मी थकलो. मला ते आपल्या जेवढे पण गोविंद त्याचं मला कौतुक वाटतं यार. पण दिवस सकाळी निघतात ते, रात्री 12ची मानाची हंडी फोडून मग ते घरी जातात. पण तुला कधी असं कधी कोणी फरमाईश केली का की ह्या दहीहंडीच्या उत्साहात तुला यायचंय आणि तुला हंडी फोडायची? मला हंडी फोडायला तर नाही, पण मला गेस्ट म्हणून बोलवतात काय. आता आमचा मित्र आहे रितेश म्हणून, रितेश यादव. खूप जुने मित्र आहेत आमचे. बालाजी टेलिफिल्म्स असतात, प्रोडक्शन मॅनेजरला आहे. त्यांची उलवेला हंडी असते.
तर त्याचं माझं 15 वर्ष रिलेशनशिप आहे माझी आणि रिलेशन आहे भावाचं नातं आहे आमचं, माझं आणि रितेश भाईचं. तर त्याच्या भावाची हंडी आहे अखिलेश भाईची. तिथे मला ते बोलवतात उलवेला. आधी वाशीला होतं, आता ते उलवेला शिफ्ट झाले. ते बोलले गौरे हमारे घर का है, ये हमारा छोटा भाई है, तो बाकी किसी को नहीं लेकिन उसको पहिले बुलाए. शिवसंघर्ष म्हणून त्यांचं हे आहे, प्रतिष्ठान आहे उलवेला. त्यांनी मला इन्व्हाइट केलं. तर दरवर्षी मी तिकडे जातो मैत्री खातर. त्यांनी मला सांगितलं, गेल्या वर्षी मला जाता नाही आलं. ती हंडी माझी मानाची आणि हक्काची हंडी असते. बरं, तुला मुंबईमधली मानाची हंडी कोणती माहितीये का? आपली ठाण्याची ना 5 पाखाडीची, ती आपण एवढ्या गर्दीत बघितलेली होती तेव्हा. बरं, जय जवान सोबत कधी गेलास? नाही, मला तेच मला ना मी तेच म्हटलं ना, मला कौतुक वाटतं की अशा मंडळासोबत किंवा अशा ग्रुप सोबत मला कधी असं राहायला नाही मिळालं. कारण आमच्या एरियात तसा ग्रुप नव्हता मोठा कुठला. हल्ली तयार झाल्या परत. आमच्या वेळेस काहीच नव्हतं. अच्छा. पण तसं असतं तर मला प्रचंड मजा आली असती. काय होतं, तुमचा समूह तयार होतो, मित्रमंडळी असते आणि त्यांच्यासोबत तुम्हाला नवीन नवीन म्हणजे आपले सण सगळ्यात चांगले आहेत. आपल्याकडे 101 उत्सव आहेत, ते आपल्याला साजरा करायला मिळतात, ग्रुप सोबत साजरा करायला मिळतात. आमच्याकडे तसं फार कमी होतं पण रेअर होतं एकदम फार. बरं, आज दहंडीचा उत्साह तर आहे, छान हंडी तर फोडलेली आहेस, मात्र एक छान असं गाणं तुझ्या तोंडात मला ऐकायचं. गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया धीरज का बाका संभाल तेरी गंगरी रे, देखो कभी ऐसा ना हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए. वा, छान. म्हणजे खूप छान दहंडी असलं आणि हे गाणं लागलं नाही. कारण ते आपलं हमाल देता मला मधलं खिडकीतल्या ताई आता वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. बरं, ह्या गाण्यांनी असं छान असा माहोल तयार होतो असं खरं म्हणायला गेलं. ही जी गाडी बनलेली आहेत ना, किती गाणी येऊ द्या नवीन, काही होऊ द्या, ह्या गाण्यांशिवाय दहंडी पूर्ण होणार असं. ही गाणी लागली ना की वेगळा उत्साह. मस्त जेवणाला जा जार काका फिरू नको डोका, बघतो या नाका, लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला, जीव झाला वेडा. काय गाणं लिहिलं लोकांनी यार, कंपोज केले यार. छान अशा गाण्यांच्या भेंड्या आता तयार होतील या दहंडीच्या निमित्ताने गौरव सोबत. बरं गौरव, मला सांग की श्रीकृष्ण जयंती आहे, गोपाळकाला आहे, तर कृष्णावर आधारित अशी 5 नावं तुला मला सांगायची आहेत. श्याम, राधेश्याम, येस, नंदकिशोर, केशव, माधव. करेक्ट? येस. पाठ करून आला होतास का ही सगळी नावं तू? मला आयडिया होती आणि काही लोकांनी मला मदत पण केली आहे, पण ते आमच्या सूत्रांनी मला मदत केली आहे, तेवढं सांगू शकत नाही. नक्कीच. हा सगळा ही सगळी गोष्ट तर झालीच, हा दहंडीचा उत्साह, ह्या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. बरं, मला तुला असं विचारायचं आहे की फिल्टर पाड्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत तुझं बालपण कसं होतं, हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे. माझं बालपण म्हणजे फिल्टरपाडा आणि मी आमचं खूप जवळचं नातं आहे. माझं बालपणाचं फार म्हणजे मला बरं वाटतं की बालपणात म्हणजे आम्हाला काही गोष्टी म्हणजे ज्या मिळायला पाहिजे त्या मिळाल्याच नाही कधी. त्याच्यामध्ये मजा होती, गंमत होती आणि त्या गमतीची त्या मिळवण्यासाठी जी म्हणजे धडपड सुरू झाली तारुण्यात, समाधान नाही झालो कधी. मला हे नाही मिळालं, हे का नाही मिळालं की आपण गरीब जन्माला आलोय ना, गरीब नाही राहायचं. जाताना आपण असं समजा जायचं की कमवायचं एवढं ना की पुढची पिढी पण व्यवस्थित बसून खायला पाहिजे. हे तेव्हापासून डोक्यात होतं माझ्या आणि त्या तो गोष्टीचा राग होता की अरे आपल्याला का नाहीये, मग आपण करायचं. मग मी त्या पद्धतीने प्रयत्न करतोय, आताही प्रयत्न करतोय. नक्कीच. म्हणजे फिल्टर पाड्यात तू अजूनही फिल्टर पाड्यातच राहतोस आणि त्या फिल्टर पाड्यात पाहिलेली स्वप्न तू आता खऱ्या अर्थानं जगतोस असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र ज्यावेळेस तू ती स्वप्न पाहत होतास त्यावेळेस तुला असं कुठे वाटत होतं का ही स्वप्न खूप मोठी आहेत, आपल्याला परवडणारी आहेत का, आपल्याला झेपणारी आहेत का, असं कधी डोक्यात होतं का तुझ्या? मी सांगितलं की तुम्हाला कदाचित सगळ्यांनाच खोटं वाटेल, पण मी जे स्वप्नात बघितलंय ते सत्यात उतरलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे फिल्टर पाडा हा तुझ्यासाठी खूप नाही, मी जे बघितलंय ना, मी सतत स्वप्न बघत असतो. मी झोपलो की स्वप्न बघत असतो, मी जागा असले की आताही माझ्या डोक्यात काहीतरी चालू असेल आणि ते उतरलं सत्यामध्ये. म्हणजे मी नेहमी असं बघायचो की मी टीव्ही बघताना की मी अवॉर्ड फंक्शनला गेलोय, मला कुठला तरी पुरस्कार मिळालाय, माझं नाव टीव्हीला आलेलं आहे आणि आता हल्ली घडते माझ्यासोबत. बरं, आता हे फिल्म म्हटलं, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण जायचं, या सगळ्या गोष्टी म्हटलं तर ऑडिशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि ऑडिशनसाठी लागणारे पैसे, कारण आपले ऑडिशन जवळजवळ नसतात, खूप लांब लांब ठिकाणी ऑडिशन्सला वगैरे जायचं असतं. त्यावेळेस कसं मॅनेज व्हायचा, हा सगळा स्ट्रगल पिरियड कसा होता ऑडिशनपर्यंत आणि आत्तापर्यंतचा? मला नेहमी असं वाटायचं की
आज ऑडिशन आले ना म्हणजे आपल्याला काहीतरी काम आलंय. मी एवढा खुश व्हायचो की आजचा दिवस माझा भरणार आहे. म्हणजे आजचा दिवसभर असं काय नाही घरी बसून काय करू, कोणाला भेटू किंवा खेळायला जाऊ है ना, असं नव्हतं माझं. ऑडिशन आलं की मी खुश व्हायचो आणि मी सकाळी घर सोडायचो ऑडिशन करायला. ते डायरेक्ट मग मी संध्याकाळी घरी यायचो आणि मला मजा यायची. मला ऑडिशन करायला आजही मजा येते आणि मी आता परत सुरू करणार आहे. थोडासा आराम झाला आता माझा. आता मला मी परत सकाळी घर सोडणार, संध्याकाळी घरी येणार. कारण कसं असतं ना, तुम्ही कसे दिसता, तुमच्या शरीरामध्ये कसा बदल झालेला आहे, पर्सनॅलिटी, चेहरा तुमचा किती मॅच्युअर झालाय हे आपल्याला माहिती नाही, आपल्याला कळत नसतं. आपण आपल्याला यंगच बघत असतो. समोरच्याला कळतं प्रोडक्शन हाऊसला की तो कसा झालाय, काय आहे, कुठल्या कॅरेक्टरसाठी फिट बसेल. आता एवढे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत तर तुम्ही कुठल्याही रोलसाठी फिट होऊ शकता. ऑडिशन दरम्यान समजा तू ऑडिशनला गेलायस, ऑडिशन मध्ये सिलेक्ट देखील झालास, या सगळ्या गोष्टी झाल्या, मात्र काम देखील मिळाले पण ते प्रेक्षकांसमोर आलेलं नाही, असा अनुभव प्रत्येक कलाकारासोबत घडतो. त्यावेळेस कधी हताश झालायस? नाही, असं नव्हतं. मला असं वाटतं की नाही, ती गोष्ट आपण केलेली आहे, ती कधी ना कधी आज ना उद्या आपल्याला तेच म्हणलं, छोटे छोटे माध्यम एवढे सुरू झालेले आहेत ना की ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. छोटे छोटे रील बनतात त्याच्या. आता हल्ली तर हा प्लस पॉईंट झालेला आहे की समजा तुमचं ते काम कोणी बघितलेलं नसेल पण ते कधीतरी निघतंय, असं बाहेर येतं आणि ते पोहोचतं लोकांपर्यंत. तर मग तसं असल्यामुळे मला काय वाटत नाही, मी फक्त काम करत जातो. मला काम करायला फार आवडते कारण आत्ता ही वेळ आहे काम करण्याची, जास्तीत जास्त काम करण्याची. तर करूया आणि जास्तीत जास्त काम करूया. बरं, ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, मात्र शिक्षण, शाळा, ह्या गोष्टी तर खूप महत्वाच्या असतात. शाळेतील किस्से आम्हाला जरा सांग ना. खूप खास मजेशीर किस्से आहेत तुझ्या शाळेतले, आम्हाला ऐकायचं आहे. शाळेतले म्हणजे असं होते की आमच्या शाळेसमोर मैदान होतं ना, तर आम्हाला 26 जानेवारी, 15 ऑगस्टच्या अगोदर किंवा स्पोर्ट्स असायचे ना त्या दरम्यान, गॅदरिंगच्या वेळेस, तर मैदान खडी असायची मैदानात. तर खडी साफ करायला कोण कोण जाणार, तर पहिली आता आम्ही वर करायचो खडी साफ करायला. अच्छा. खडी, पाणी मारायला, पक्की टाकायला, ते पक्की टाकणं असतं ना, शाळा साफ करायला. तुम्हाला आम्हाला वर्गात बसायला कंटाळा यायचा. तर एकदा आमच्या सरांनी आम्हाला बघितलं, हे लोक रोज सकाळी बाहेर असतात, आम्ही मजा करतो खडी वेचता यार, आज बस झाला, आजचा दिवस गेला आपला, आपण खडी वेचतोय है ना, ग्राउंड साफ करतोय. तर सर एकदा आम्हाला म्हणाले, आज खडी वेचताय, 10वी 12वी नंतर तुम्ही तर 10वीच्या पुढे जाणार नाही, आमच्याकडे ना रेतीचं दुकान आहे वरती, त्याच दुकानात तुम्ही आम्हाला दिसाल, गोण्या उचलताना रेतीच्या. त्यामुळे आता शाळा शिका. आम्ही म्हणत काय सर काही बोलतात आपलं, पण नंतर ते आम्हाला खरं वाटलं की बरं झालं आपण शिकलो नसतो. तर सरांसोबत, सरांनी सांगितलं त्यावेळेला गोण्या विचारायला लागल्या असत्या आम्हाला आणि आम्ही डेली जायचो. सर म्हणाले चला, ते पीटी सर असायचं ना, त्यांना बिचारांना काय ग्राउंड साफ करून घेणे आणि सगळं करून घेणे, तिथंच असं आम्ही जायचो मजा म्हणून. शिक्षक पुन्हा भेटतात का? कधी भेटायला गेलास का? शाळेत गेलास? शाळेत 5व्या मिनिटावर. अच्छा, मग तू गेलास शाळेत? शाळेतल्या विद्यार्थ्यांना भेटलास? मला दिसले की मी त्यांच्या पाया पडतो, मी त्यांना आजही घाबरतो, कारण ते नसते तर कदाचित मी फिल्टर पाण्याच्या पाईपलाईनच्या पलीकडे आलो नसतो. त्यांनी ज्या पद्धतीने आमच्याकडनं अभ्यास करून घेतलाय, हे करून घेतलंय, तर म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. बरं, मला सांग, आज श्रीकृष्ण जयंती आहे, तर श्रीकृष्ण जयंती म्हटलं, श्रीकृष्ण आणि राधा हे जे समीकरण आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. तर गौरव मोरेच्या आयुष्यात अशी कोण राधा आहे का जी अजून त्यांनी लपवून ठेवली, अजून सगळ्यांसमोर आली नाही? तर लोकशाही मराठीच्या या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छितो, म्हणजे तुझ्या चेहऱ्याचे हावभाव काय सांगता येतं मला? माझ्या आयुष्यात राधा नाहीये, पण माझ्या आयुष्यात बाकीची सवंगडी खूप आहेत. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे, पण याचं उत्तर मी देईन तुम्हाला कधीतरी. ह्या इंडस्ट्रीमध्ये येणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आई वडिलांना कितपत पडतात? कारण फिल्म इंडस्ट्री म्हटलं की आज काम मिळेल, उद्या मिळेल की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे सर्वसाधारण घरात कसं असतं की मुलाने कमवावं, नोकरी करावी आणि छान सेटल व्हावं. तर तुझ्या आई वडिलांची काय स्वप्न होती, काय इच्छा होती? काय, आधी मी, आमच्या घरचे म्हणायचे की पैसे कमव, नोकरीला जा, तर मी उडवाउडूची उत्तर द्यायचो. पण आता मला कळतं की ते का बोलायचं. एका सर्टन एज नंतर आपल्याला काय लागतं ना, आता मला कळतंय की घर चालवायला लागतं आपल्याला, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यासाठी पैसा लागतो. काय मत, स्वभाव, सगळ्या गोष्टी मॅटर करतो, चांगुलपणा मॅटर करतो, पण आपल्याला पैशाचं सोंग करता येत नाही, पैसे लागतात. तर घरच्यांचा विरोध असायचाच, आईचा नेहमी विरोध होता. तू सरकारी नोकरी, आपल्या घरी असतं ना प्रत्येकाच्या की सरकारी नोकरी असायला पाहिजे, BMC मध्ये म्हणा, BST मध्ये म्हणा, कुठेही, पण तू लागला पाहिजे चांगल्या ठिकाणी. त्यांचं असं भीती असते की सेट व्हायला पाहिजे, आपल्यानंतर त्याच्याकडे कोण बघेल. हळूहळू डे बाय डे आपण जरी तरुण होत असतो की आपल्या आई बाबा थोडेसे म्हातारे होत जातात ना,
त्यांना ती भीती. आपल्या डोक्यात काय वेगळंच होतं. आता कशी आहे, पण तरी ते म्हणतात थोडी सरकारी नोकरी असेल तर बरं झालं असतं. त्यांचं तेच म्हणणं आहे की आता आहे तेवढं ठीक आहे, पण सरकारी नोकरी असेल तर बरं झालं असतं. मग खुश आहेत आता. आणि नेहमी सांगत असतात ते, रात्री फार कोणाकडे थांबत जाऊ नको, कुठे जात जाऊ नको, एकट्या होऊ नको, कोणाच्या डोक्यात काय करतो, वातावरण खराब आहे बाहेरचं वगैरे, आई वडिलांचं ते नेहमीच सांगणं असं म्हणजे फॉलो करतो. मग माझी एक सवय आहे, पण मी जगात कुठेही जाऊ द्या, मी कोणासोबत आहे, माझ्यासोबत कोण आहे, मी कोणाच्या घरी थांबलोय आणि मी उद्या किती वाजता निघणार आहे हे सगळं मी घरी सांगतो. घरचे रिलॅक्स झोपतात आणि ज्यांच्या सोबत आहे त्यांचे मी नंबर देतो. अच्छा, म्हणजे ही लहानपणापासून ही माझी आधीपासूनची सवय आहे. काय होतं ते पॅनिक होतात आपला फोन नाही लागला तर. आणि काही काही भाषा अशा असतात की ते घरी सांगतच नाही. येस हो. पण दुसरी गोष्ट, ते फोन सायलेंट मोडवर ठेवतात, ते उचलत नाही. माझं असं म्हणणं आहे की तुमचा फोन दिवसभर सायलेंट मोडला असू द्या, रात्री तुमचा फोन कधीच सायलेंट मोडला नसायला पाहिजे. नक्कीच. कधी कुणाला कशी गरज पडेल आपल्याच घरच्यांना किंवा म्हणा, त्यावेळेस तुमचा पहिल्या रिंगला तुमचा फोन तुमच्या कानाजवळ वाजला पाहिजे. नक्कीच. आणि जे सायलेंटवर ठेवून झोपतात तर त्यांना काय फोन करणार ना आपण. तर माझं असं नेहमीच म्हणणं आहे की रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तर तुमचा फोन रिंगिंगवरच असायला पाहिजे. बरं मला सांग, या आता हा सगळा जो चढउतार तू आयुष्यात पाहतोस, या आयुष्यात कधी असा म्हणजे पैशाची चणचण लागली आणि त्यामुळे असं वाटलं की नाही आता मला कमवायचंच आहे, आता मला जोमाने उभं राहायचंच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला मिळवायच्याच आहेत, कारण पैसा खूप महत्वाचा आहे, हे कधी तुला जाणवलं? वयाच्या 23-24 वर्षी कशी फेज असते ना ती, तेव्हा घटना घडली होती? घटना म्हणजे माझ्या सोबतचे सगळे जॉबला जात होते, मी एकटाच घरी होतो. तेव्हा त्यांना 30-35 अशी सॅलरी असेल त्या दरम्यान. मोठी सॅलरी ना, मला 300 रुपये मिळायची महिन्याला एका प्रयोगाचे. त्यांना 30-35 हजार पगार होता. तर मग सगळ्या गोष्टी त्यांना व्हायच्या, कपडे, घरातलं सामान भरून, म्हणजे ते डीमार्ट मधनं सामान भरून आणले की ऑटोतनं उतरायचे तर थैल्या भरून. माझं असं व्हायचं की त्यांनी घरातलं सामान भरलं तर आता आपल्या घरासमोरच जाणार आहे, बघणार तर आपली आई आहेत. तेव्हा असं वाटायचं की आपण तर कधी यार सगळं हे करणार, सामान भरणार स्वतःच्या पैशाने घरात. तेव्हा असं वाटलं की एका मोमेंटला की आता आपण थोडंसं अभिनय क्षेत्र सोडावं, गप कामाला जावं आणि सर्टन अमाऊंट येईल ती घरी द्यावी, काही वर्षांनी लग्न करावं, सेटल. एवढंच डोक्यात. याच्या पलीकडे काय नवीन विश्वास नाही ना आपल्याला माहिती. पण मग म्हटलं की जाऊ द्या, ही पण वेळ निघून जाईल, ही पण वेळ निघून जाईल, ही पण वेळ निघून जाईल. असं करता करता आज पण निसर्गाने आपल्याला आता छान सगळं दिलेलं आहे. बरं मला सांग, हे रियालिटी शोज वगैरे हा एक वेगळी बाजू आहे. तुला एक सिनेमा मिळाला आणि त्या सिनेमाचे चांगले बरे पैसे तुला मिळालेले आहेत, त्या पहिल्या कमाईचं तू काय केलंस? मला ते ऍक्च्युली पैसे आले तेव्हा मला असं झालं की मला असं वाटलं थोडेफार मिळतील, पण मला सिनेमात काम मिळालं याचं मला कौतुक होतं. पण सिनेमाचे त्यावेळेस थोडे पैसे मिळाले, मग डबिंगला मला आणखी जास्त पैसे दिले. तर मी म्हटलं मला एवढे नाही पाहिजे, हे तुझेच आहेत. एवढे पैसे म्हणजे माझ्यासाठी ती मोठी रक्कम होती जी काय मिळाली असेल मला. मग मी ठरवलं की नाही आता आपण करायचं, आता अभिनय करूनच आपण आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मग तेव्हापासून मी अजून जोमाने काम करायला लागलो, कामं शोधायला लागलो. आणि त्या अमाऊंटचं मग मी घरी दिले थोडे, मला ठेवले खर्चाला. मग थोडेच ठेवले, माझा खर्च का फार नाही. माझ्या मित्रांना माहिती आहे सोबत माझा फार खर्च नाहीच आहे, मी करतच नाही खर्च काही. मला ते उगाच पैसे उडवायला मला आवडत नाही. बरं, यात एखादा फॅन मुवमेंट, असा काहीतरी फॅन किस्सा घडला असेल, बरेच कलाकारांसोबत असा काही फॅन मुवमेंट घडतात, तर तुझ्यासोबतचा असा काही फॅनचा किस्सा आहे? खूप आहेत. माझ्या घरी येतात पोरं, माझ्या घरात मी नसलो घराचा फोटो काढून जातात. आणि शाळेतली मुलं माझ्या सगळी, गौरव दादा आमच्या शाळेतला आहे, एवढे छोटे छोटे येतात, त्यांना प्रचंड अभिमान आहे. आणि एक किस्सा सांगतो, मी नाक्यावरती उभा होतो, मी नेहमीच उभा असतो नाक्यावरती घरी असलो की. एक अशी मर्सिडीज आली, लांब अशी मर्सिडीज होती, माझ्या समोर थांबली अशी. आता आपण मुंबईतली पोरं आपल्याला नाक्यावर बाहेर सवय आहे. काच खाली केली, मी बोललो, ब्लॅक होती, का मर्सिडीज आहे यार, इसको बोलते गाडी. जे काच खाली झाली, तिकडच्या माणसाने माझ्याकडे बघितलं, मला फक्त एवढंच केलं. तर मी त्यांना थँक्यू बोललो. ही माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आतापर्यंतची कॉम्प्लिमेंट आहे. बाकी येतात सगळे मला भेटतात, आम्हा सगळ्यांना भेटतात. कोविडमध्ये तुम्ही आम्हाला खूप हेल्प केली, सवलत वगैरे, म्हणजे त्यांचे आभार की कौतुक करायला पाहिजे सगळ्यांचं. पण ती जी कॉम्प्लिमेंट आहे ना, स्टँडर्ड कॉम्प्लिमेंट होती ना, काच खाली केला, असं केलं, परत काच वर केली आणि ती गाडी निघून. ज्या गाडीबद्दल मी कौतुक करत होतो त्या गाडीतल्या माणसाने होय, म्हणजे अजून काय हवं आयुष्यात हे म्हणायला हरकत नाही. बरं, फिल्टर पाड्याचा
गौरव, जेव्हा लंडनमध्ये शूटिंगसाठी जातो, लंडन मिसळ हा सिनेमा तू केलास, तिथे लंडनमध्ये शूटिंगला गेला होतास, तर काय लंडनमधील काही असे काही खास किस्से असतील? लंडन तर माझं आवडतं शहर आहे, मी किती वेळा बोलतो, मला लंडन प्रचंड आणि आवडतं. मग आणि ती मुवमेंट तुला जगायला मिळाली, कारण असं वाटत नव्हतं की मुंबईच्या बाहेर जाईल की नाही. हो. एखाद्या वेळेस तुझी सिच्युएशन असताना तू लंडनमध्ये शूटला गेलायस, म्हणजे अनेक तुझे मित्र वगैरे जात असतील, आज तू स्वतः गेलायस लंडनमध्ये जाऊन आलायस, तर तिथे काय होतं? गौरव त्या तिथे दिवशी कसं वावरत होता? माझ्याकडनं 2 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे मी परदेशात गेलो, हम्म. पण मी परदेशात कोणासोबत गेलो? दी ग्रेट भरत जाधव सरांसोबत. वा. आणि त्याचं फिलिंग मी सांगू शकत नाही, मी किती खुश होतो. मी आणि भरत सर एका फ्लाईटमध्ये एका बाजूला बसलोय आणि मला भरत सरांपर्यंत पोहोचायला 9 वर्ष लागली. त्याचं नाटक बघायला मी गेलो होतो सैरेसे कालिदास नाट्य मंदिरला. त्यांच्यापर्यंत पोहोचायला मला 9 वर्ष लागली आणि मी त्या प्रवासात त्यांच्यासोबत 9 तास होतो. आणि मग लंडनला उतरलो आणि मी पहिल्यांदा जेव्हा हिथ्रोला उतरलो ना, असं फील झालं नाही यार की फिल्टरपाड्याचा पोरगा लंडनला. फिल्टरपाड्याचा मुलगा लंडनला येऊ शकतो, जगात कुठलाही मुलगा लंडनला येऊ शकतो किंवा परदेशात जाऊ शकतो. बरं, मला गौरव सांग, ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुला आता आठवते की तू पहिलं नाटक किंवा पहिली एकांकिका कुठली केली होतीस, कुठून ह्या गोष्टीला सुरुवात झाली होती आणि तुला ते स्वप्न का पडलं होतं आणि ते पूर्ण झालंय? मला आठवतंय माझी पहिली एकांकिका होती ICC 2020. तेव्हा जस्ट 2020 आलं होतं, तर त्याचं विडंबन होतं. ICC 2020 नावाची एकांकिका होती आणि त्या एकांकिकेत एक डायलॉग होता मला, अरे धाव 2020 आहे, एकच रन हवा आहे, धाव. आणि मी दिवसभर त्याची रिहर्सल करत होतो. मला असं वाटलं होतं की माझे जे सिनियर्स आहेत, जे त्यांनी एकांकिका बसवली, ज्यांनी लिहिली, त्यांना मी त्या एका डायलॉग मध्ये कसं इम्प्रेस करेन. त्यांनी वाटलं पाहिजे काय बघा का काहीच नाही. पण मी माझं मला अजून कसं चांगलं करता येईल. तू कॉमेडीचा जॉनर धरून ठेवला होतास, तो आजतागत तसाच आहे आणि आम्हाला तुला कॉमेडीमध्ये पाहायला खूप आवडतं. तर ते कॉमेडी कशी सुचत गेली तुला? मला माहित नाही, इनबिल्टच होतं ते. आणि मला आवडतं, मला कॉमेडी सिनेमा बघायला आवडतात. माझे आवडते आहेत गोविंदा सर आहेत, आपल्या सगळ्यांचे जॉनी लिव्हर सर आहेत, मग आपले महमूद साहेब आहेत, है ना, जुने सगळे. तर मला लक्ष्मीकांत बेर्डे सर आहेत, आपल्या सगळ्यांच्या मोठे गुरु. अशोक सराफ सर आहेत, दादा पडके साहेब आहेत. ते पण जेवढी मंडळी आहेत ना, मोठी झालेली मंडळी, त्यांनी जेवढं करून ठेवलं तर आता आम्ही काहीच करत नाही. त्यातलं थोडं आम्ही कॉपी पेस्ट करतो असं मला वाटतंय. आणि मला अभिमान आहे ती गोष्ट सांगायला की मी कॉपी पेस्ट करून काम करतो, हे मला सांगायला त्याचा अभिमान वाटतो, कारण त्यांनी त्या लेवलला ते करून ठेवलेलं आहे सगळ्यांनी. बरं, तू इतकं प्रामाणिकपणे हे सगळं उत्तर देतोस. मला बरं सांग की प्रत्येकाच्या आयुष्यात एक गॉडफादर असतो, की कोणाचा ना कोणाचा तरी पाठिंबा असतो. तुझ्या आयुष्यात असं कोण गॉडफादर होतं की ज्याने तुला पुढे जाण्यासाठी पुश केलं की गौरव तू हे करूच शकतोस? माझ्या आयुष्यात असे बरेच जण आहेत, माझे मित्रमंडळी सगळे आहेत, की तू ट्राय कर, तू करायला पाहिजे, तुला जमता येते. आणि सगळे मित्रांनी मला पुश केलेलं आहे. म्हणजे एक असा मित्र नाही, प्रत्येक वाटे जो मित्र भेटला ना, त्या प्रत्येकाने मला पुश केलंय. बरं, तू प्रत्येक वेळेस तुझ्या मित्रांचं नाव सगळ्या मुलाखतीमध्ये घेत असतोच. आपण पुन्हा एकदा छान असा इंटरव्ह्यू करू तुझ्या मित्रांसोबत वगैरे. हा, ते माझे बाबा खूप जवळचे आहेत, म्हणजे रक्ताचं नातं नाही म्हणणार, पण ते रक्ताच्या नात्यासारखेच आहेत. राकेश आणि शशी. का असतं ना, मी तुम्हाला तेच बोलू ना, तुम्ही आता एक सध्या ट्रेंड निघाले प्रॅक्टिकल, पण आम्हाला त्या प्रॅक्टिकल मध्ये पडायचंच नाही. आम्हाला आमचं आहे तसंच, आम्ही 90s मधल्या गाण्यावर जगणारी पोरं आहोत. मी डिप्रेस झालो, मला काय सुचलं नाही की मी 90s मधली गाणी ऐकतो आणि मी त्या डिप्रेशन मधनं थोडंसं टेन्शन मधनं बाहेर येतो. हा आमचा मेडिटेशनचा प्रकार आहे, हा माझा मेडिटेशनचा प्रकार आहे. काय चर्चा होते एकंदरीत तुमच्यात? सिनेमाबद्दल बोलतो आम्ही करिअर बद्दल बोलतो, आम्ही स्वभावाबद्दल डिस्कस करतो. आणि हेच ते प्रॅक्टिकल वगैरे लोक आपल्याला आवडत नाही, खरंच आवडत नाही. जे प्रॅक्टिकल आहेत मी तुमच्याकडे, ज्यांना माणुसकी आहे, जे इमोशनल आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आहोत. येस, म्हणजेच गौरवचा मेडिटेशनचा फंडा मला कळाला. म्हणजे गौरव कधी डिप्रेस झाला, म्हणजे कधी अलोन झाला, तर त्याला 90sची गाणी ऐकायला आणि समोरच्याला ऐकायला देखील आवडतं, हे आम्हाला नव्याने कळलं. नाही, पण आपल्या गाण्यांमध्ये जी जादू आहे ना, भारतीय संगीतात, मराठी गाणी असतील, हिंदी गाणी असतील, सगळी गाणी, येस, त्याला तोड नाहीये खरं तर. कुठल्याच गाण्यामध्ये नसते जगात. गौरव, धन्यवाद, तू इथे आलास, वेळ काढून आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यास, छान लोकशाहीची हंडी फोडलीस, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुमची माफी मागतो, तुम्ही मला एवढे फोन केले, वेळ आपली शेवटी ती मॅच झाली, पण ते करेक्ट वेळेला मॅच झाली, चांगलं झालं. येस, ऍक्च्युली म्हणजे ते निमित्त देखील छान जुळलं गेलं असं म्हणायला हरकत नाहीये. जो होता है
अच्छे के लिए होता है. येस, नक्कीच. तर लोकशाहीच्या या दहीहंडी विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नव्या विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.